CEIR पोर्टल व तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यातील प्रॉपर्टी मिसिंगमधील मोबाईलचा शोध घेण्यास कळवा पोलिसांना यश. कळवा पोलीस ठाणे परिसरात सन 2025-26 या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवलेले असून त्याबाबत कळवा पोलीस स्टेशन येथे प्रॉपर्टी मिसिंग नोंदणी करण्यात आलेल्या होत्या. या अनुषंगाने श्री अशोक उतेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विठ्ठल नावडे, पोलीस निरीक्षक प्रशासन यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे स्टाफ यांना सदर प्रॉपर्टी मिसिंगची प्रकरणे उघडकीत आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने दाखल प्रॉपर्टी मिसिंगमधील मोबाईल फोनबाबतची सविस्तर माहिती CEIR पोर्टलमध्ये भरून त्यानुसार माहिती विविध तांत्रिक पद्धतीने बारकाईने विश्लेषण करून त्या आधारे हरवलेल्या मोबाईल फोनचे वापरकर्त्यांचे पत्त्यासंदर्भात माहिती प्राप्त करून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून पत्त्यावर समक्ष जाऊन संबंधित विविध मोबाईल धारकांकडून एकूण 110 विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा शोध घेऊन कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना ताब्यात घेऊन वरीलप्रमाणे प्रॉपर्टी मिसिंगमधील 18,65,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांना मिळवून दिले अशी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 ठाणे श्री सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे करण्यात आलेली आहे. कळवा पोलीस स्टेशनचे श्री अशोक उतेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विठ्ठल नावडे, पोलीस निरीक्षक प्रशासन यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी, पोलीस हवालदार वैभव जोशी, शरद हंडाळ, पोलीस शिपाई सुरेश रेपाळे, महादेव हजारे, अश्विनी धायगुडे, मंगेश म्हस्के, महादेव हजारे यांना दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे CEIR पोर्टलच्या मदतीने व विविध तांत्रिक पद्धतीने व बारकाईने विश्लेषण करून सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कळवा पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंगबाबत जे प्रॉपर्टी मिसिंग दाखल होते तर सन 2025-26 या काळामध्ये जे मोबाईल मिसिंग झाले होते ते मोबाईल जे केंद्र शासनाने नवीन पोर्टल सुरू केलं आहे CEIR पोर्टल, त्या माध्यमातून आपण त्या मोबाईलचा शोध घेतलेला आहे. तरी यावर्षी जवळपास कळवा पोलीस स्टेशनने 195 मोबाईल शोधलेले आहे. त्यातले आपण 110 मोबाईल आता वितरित करत आहोत. 110 मोबाईलची जी किंमत आहे ती 18,65,000 रुपये आहे. ती कळवा पोलीस स्टेशननी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर त्यासाठी आमचे कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, अनिल गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे, विठ्ठल नावडे पोलीस निरीक्षक प्रशासन, सपोनी पिंपळे, तसेच पोपनी गोसावी, पोलीस हवालदार जोशी, पोलीस हवालदार हंडाळ, पोलीस शिपाई रेपाळे यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी त्यांचं अभिनंदन करते आणि ज्यांना त्यांचे मोबाईल परत मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करते. धन्यवाद. मॅडम, मोबाईल पकडण्याने त्याच्यामध्ये काही आरोपी आहेत का किंवा काही आरोपी पकडले, कशा पद्धतीने ट्रेस केले? याच्यामध्ये जे CEIR पोर्टल आहे, जर मोबाईल मिसिंग झाले असतील तर जो कोणी नवीन युजर त्याचा वापर करतो त्याचा आपल्याला डिटेल्स मिळतात आणि त्याच्यावरून आपण मोबाईल हस्तगत करतो. हे जे चोरलेले मोबाईल आहेत हे मिसिंग पण होतात आणि याचा गैरवापर पण केला जातो. मग ह्या ट्रेस केल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा शोध घेतो? ट्रेस केल्यानंतर जे युजर हे फोन वापरत असतात त्यांना आपण संपर्क करतो आणि त्यांना सांगतो की हा मोबाईल जो आहे तो मिसिंग झालेला आहे आणि आपण तो वापरत आहात, तर आपल्याला तो मोबाईल संबंधित व्यक्ती आहे तो परत करतात. आमच्या कळवा पोलीस स्टेशनला मागील वर्षीही आम्ही जवळजवळ 3 ते 4 वेळा लोकांना जवळजवळ 250-300च्या आसपास आम्ही मोबाईल लोकांना दिलेले आहेत मिळून. मला हे सांगायचं आहे की बरेच वेळा काय होतं की आपले जे पोलीस स्टेशनला ज्या तक्रारी येतात मिसिंगच्या संदर्भात, हे मोबाईल आहेत हे सर्वांची म्हणजे एक प्रकारे आता आजकाल जीव झालेला आहे. आपण प्रत्येकाला जर बघितलं तर तो हातामध्ये जास्तीत जास्त वेळा मोबाईलचा यूज करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा बराच डाटा, महत्त्वाचा डाटा असतो त्याच्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे मोबाईल नंबर असतात, काही लोकांच्या कंपनीचे काही महत्त्वाच्या फाईल्स असतात. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते आजकाल आपण त्या मोबाईलच्या माध्यमातूनच करत असतो आणि असा मोबाईल जेव्हा हरवतो तेव्हा माणसाला अतिशय दुःख होतं. तो फार आशेने आमच्याकडे येतो की बाबा आमचा मोबाईल मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्हीही आमच्याकडे जे CEIR पोर्टल आहे त्याच्यामध्ये
आम्ही वरिष्ठांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत क्राईम मीटिंगमध्ये वगैरे CP सरांनी असो, आमच्या जॉईंट CP सरांनी असो, ॲडिशनल CP सर असो, आमचे DCP सर आहेत, SCP मॅडम आहेत, आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या ह्यांना प्रत्येक वेळेस त्यांना मीटिंग घेऊन त्यांना सूचना देऊन कशा प्रकारे त्याचं शोधकार्य होईल आणि हे आपल्यापर्यंत कसे येतील. कारण बरेच मोबाईल जे आहेत हे बाहेर राज्यातले सुद्धा असतात आणि हे बाहेर राज्यातले मोबाईल येणं फार मुश्किल असतं, परंतु त्याला टेक्निक वापरून त्यांच्याशी बोलून वेगळ्या पद्धतीने बोलून ते मोबाईल त्यांना तिकडनं परत पाठवावा आम्हाला लागतं की ते बाई ह्याच्याने पोस्टाने वगैरे सुद्धा आमच्याकडे ते मोबाईल पाठवतात. आणि अशा प्रकारे आम्हाला लोकांच्या काळजीपोटी आम्ही हे मोबाईल जे आहेत हे शोधकार्य करतो आणि त्यांना आम्ही परत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि त्याप्रमाणे आता 110 मोबाईल जे आहेत हे आम्ही आमच्या सर्व हे सर्व जवळजवळ ह्याच्यामध्ये बरेच माझ्या ओळखीचे आहेत, मित्रपरिवारच आहेत, त्यांना आम्ही तो परत करतोय. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे.